मुंबईच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये धक्कादायक घटना घडली। वायरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत। साकीनाका परिसरातील खैराणी मार्ग परिसरातली ही घटना आहे। मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली। वायर विसर्जन ट्रॉलीला लागल्यानं 5 जणांना विद्युत धक्का बसला आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। तर मुंबईच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। वायरचा शॉक लागल्यानं एकाचा मृत्यू झाला तर तिघे या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी। काल राज्य महोत्सव असलेल्या गणेश उत्सवात मुंबईमध्ये एक गालबोट लागल्याचा प्रकार झालेला पाहायला मिळाला। खैरानी साकीनाका जवळचा हा परिसर, याच परिसरात एक हाय टेन्शन वायर आहे। आपण बघू शकतो आता मी त्याच परिसरात उभी आहे आणि इथे वरती ही हाय टेन्शन वायर दिसते। या वायरचा जो धक्का आहे तो मूर्तीला लागला आणि गजानन मित्र मंडळाची जी मुलं होती, ज्या मूर्तीवर जी मूर्ती बाप्पाची विसर्जनासाठी घेऊन जात होते, त्या मूर्तीवर ते लोक खाली बसलेले होते पायथ्याशी गणेशाच्या, आणि त्याच वेळेला हा वायर ही मूर्तीला लागल्याने ती वायर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले। मात्र याच वेळेला काही कार्यकर्त्यांना विजेचा धक्का लागला आणि या धक्क्यामध्ये एकाने जीव गमावल्याची अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी आहे ती या परिसरात घडलेली पाहायला मिळाली। यामध्ये एक बिनू सुकुमारन नावाच्या एका व्यक्तीने प्राण गमावल्याने अत्यंत दुःख झालेलं आहे। अख्ख्या संपूर्ण मुंबईला या घटनेमुळे गालबोट लागलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे त्यानंतर ते जे हॉस्पिटलला रुग्ण ऍडमिट आहेत तिथे आशिष शेलार यांनी भेट दिलेली आहे आणि आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून जो मृत्युमुखी पडलेला आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील यावेळी दिलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई अंधेरी साकीनाका। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायी आहे। जी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मी आता घेतली त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की एक हाय टेन्शन वायर जी वरून जाते, जवळजवळ 30 फूट बेस सहित असलेल्या या गणरायाच्या मूर्तीला सुखरूपपणे काढताना वरच्या हाय टेन्शन वायरचा करंट हा त्या ठिकाणी खालपर्यंत झटका त्याचा बसला। मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या परिवाराला मदत मिळावी असा प्रस्ताव आणि अशा गोष्टी त्या आम्ही पूर्ण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।